तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम किंवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी श्री संताची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी श्री संताची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळावतरी विश्रांती पावलो संभाळावतरी विश्रांती पावलो संभाळावतरी विश्रांती पावलो संभाळावतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली गौरला हरी विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा मागणी स्वरूपातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून बाबा विश्वनाथाकडं प्रेमाची मागणी मागतात विठ्ठल 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 अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या 80 मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे पाटपिंपरी नावाचं गाव आणि या गावामध्ये महाशिवरात्रीचं औचित्य साधून गेल्या 3 वर्षापासून हा 4 दिवसाचा अविरतपणे सुरू असणारा हा खंडहरिनाम सप्ताह आणि त्यातला आजचा हा 3रा दिवस अर्थात उपांत्य दिवस आणि त्या उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं सेवेचे संतपूजन जे आहे ते महेशजी तानाजी पेखळे आर्मीमध्ये आहेत मोठे बरोबर आहे का नाही त्यांच्या सौजन्य का संत काय आहे सौजन्य त्यांचंच आहे मग मी तेच सांगितलं की महेशरावजी तानाजी पेखळे यांच्या वतीनं हे सौजन्य या ठिकाणी आलेलं आहे सप्ताह कमिटीला त्यांनी सांगितलं की बाबा 5-50 हजार रुपये जाऊ द्या पण महाराज चांगला आणा म्हणून आज माझी निवड केलेली त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आपण एवढं वजं उचलणं सोपं नाही पण वजं उचलले आपल्याला मनापासून धन्यवाद देतो अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन गावातील सर्व तरुण मंडळी माता भगिनी पुरुष मंडळ अबालवृद्ध या सर्वांच्या साक्षीनं हा सप्ताह संपन्न होतोय माझा योग चांगला आहे की या सेवेचं निमंत्रण आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वाट्याला या ठिकाणी आहे त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपली ही सगळी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी 3च माणसं आहेत पण चांगले माणसं थोडे महाग पण चांगले लक्षात आलं का नाही पैसे जातात पण सीन येत नाही अशी माणसं आहेत लक्षात आलं का नाही दापा हे बघा आता क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला किंमत आहे लक्षात आलं का नाही क्वालिटी महत्त्वाची म्हणून आमचे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण महेश महाराज भगुरे गुरुजी त्याचप्रमाणे आमचे
आपले मार्गदर्शक हरिभक्तीपरायण नारायण महाराज खिल्लारी गुरुजी आणि नामवंत मृदंगवादक नाशिक जिल्ह्याचं भूषण विकास महाराज बेलूकर तेही उपस्थित आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आमच्या सुनील भाऊची अतिशय सुंदर माईक सिस्टीम आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. म्हणजे माईक सिस्टीमवाल्यापासून गाजलेलेच आणलेत, म्हणजे असे ढिले नाहीतच, बरोबर आहे का नाही सांगा. पण ही सगळी मंडळी अतिशय प्रेमानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज आपले हे सगळे संस्थेतील विद्यार्थी मंडळी, चोपदार विनेकरी, माईक सिस्टीमवाले आणि कॅमेरावाले सगळेजण, परिसरातून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, आमचे केरे सर, ही सगळी मंडळी आपल्याला सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अतिशय एक जण तिकडे जाऊन फक्त लेकरांना सांगा कोणीतरी मागच्या तिकडं. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. खरे कार्यक्रमाचं 3रंच वर्ष आहे, पण असं वाटायला लागलंय का तपपूर्ती सोहळा चालू का काय की असं वाटायला लागलं. एवढं सुंदर वातावरण. आधी इथं आल्या आल्या मी बघितलं, म्हणलं आता ही गाव तर बारीक दिसायला, मग नामा म्हणे देवान घरच्या घरी जेव्हा असलंच आहे का काय की. पण मंडपात आले कळलं दुधाचं घर आहे, त्याशिवाय भगुरे गुरुजी थांबायचे नाही. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळे ही ओरिजिनल गाव आहे, पारमार्थिक गाव आहे. 3रंच वर्ष जरी असलं तर आपल्या सगळ्याचं प्रेम मागे म्हणजे महाराजाच्या वरातीला यायचं होतं, बरोबर आहे का नाही. पण ते वरातीला काही जमलं नाही, मग महाशिवरात्रीला जमलं. आता लक्षात आलं का नाही सांगा. आज सेवेचा योग आहे. आपण सर्वजण प्रेमानं उपस्थित आहात. आज ते गायक, वादक आणि कीर्तनकार या तिघाचा एक जीव झाल्याशिवाय कीर्तनाला मजा नसते. लक्षात आलं का नाही. पण आज एका जीवाची माणसं आहेत, त्याच्यामुळे आज जेवण अर्धा तास लेट झालं तरी हरकत नाही. काही काळजी करायचं काय, हा अजिबात लेट करायचं नाही का. म्हणजे कसं नेमकं अजिबात नाही म्हणजे कसं सांगा. म्हणून अतिशय सुंदर चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा बाबा विश्वनाथाकडं प्रेमाची मागणी मागणारा अभंग आहे. कसं आहे, प्रेम ही गोष्ट त्याची मोलाची गोष्ट आहे. मग काय कोणी जर विचार बाबा प्रेम प्रेम म्हणजे काय, तर त्याचं उत्तर एकच आहे. प्रेम नाही बोलता साधाविता सांगता, प्रेम नाही बोलता भाविता सांगता, प्रेम नाही बोलता दाविता सांगता, प्रेम नाही बोलता भाविता सांगता, अनुभवची चित्त जाणे चित्त जाणे चित्त जाणे प्रेम नाही बोलता दाविता सांगता. इकडे नीट लक्ष देऊन ऐका. माझं याच्यावर लय प्रेम आहे, माझं त्याच्यावर लय प्रेम आहे, ही प्रेम नाही, ही डुप्लिकेट पण आहे. ऐकायला लागलात का ध्यान देऊन. माझं लय प्रेम आहे विकास महाराज, मी मनातून प्रेम करतो, ही वरवरपणा, ही लक्षात ठेवा. प्रेम अशी गोष्ट आहे ती दाखविता येत नाही, बोलता बी येत नाही, सांगता बी येत नाही. आणि जे सांगितलं जातंय, जे बोललं जातंय ते प्रेम नसतंच, हे लक्षात ठेवा. माझं बोलणं कळायला लागले का तुम्हाला. अनुभव चित्ता चित्त जाणे तुकोबराय म्हणतात ते प्रेम अनुभवाला आल्याशिवाय कळत. बोला की नाही गुरुजी. कसे प्रेम हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. आणि जग ज्याला प्रेम म्हणते ती प्रेम नाहीच, हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं. कसे माणसं म्हणतात कोणाच्या जातीवर बोलणं बरं नाही, कशावर जातीवर बोलणं बरं नाही. पण काही काही माणसं एवढी चालीची असते त्यांची जात काढल्याशिवाय कळतच नाहीत कोणत्या क्वालिटीची ती. लक्षात यायला लागले का नाही. असं असते गुरुजी त्याचं. ते त्याच्यातला ही प्रेम एक प्रकार आहे. प्रेम नेमकं कोणत्या जातीचं आहे बाबा, ओरिजिन कोणत्या कंपनीचं ही बी कळायला पाहिजे ना. नेमकं प्रेम प्रेम म्हणजे काय, कशाला म्हणायचं प्रेम. प्रेमाची व्याख्या तुकोबरायांनी गोंडस केली. तुम्ही तेवढी व्याख्या जरी ऐकली तरी तुम्हाला कीर्तन कळेल. तुकोबराय म्हणतात काय, प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे. प्रेमाची तो जाती ऐशी सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी
कसली जात आहे प्रेमाची? असली जात आहे. कसली? प्रेमाची तो जाती ऐशी कैसी सर्वस्वाशी मुकावे. सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव प्रेम आहे. मग ती बोलता येत नाही, ती दाखविता येत नाही आणि ती सांगता येत नाही. ऐकायला लागलात का नाही? म्हणून ती एवढंच आहे की सर्वस्व ज्याच्यावर प्रेम केलंय तिथं सर्वस्व संपलं पाहिजे. सर्वस्व बाजूला सोडून जे प्रेम केलं जाते त्याला प्रेम म्हणते. सगळ्या गोष्टीला मुकावं लागतं. मग कशाला बी मुकावं लागतं. कसं असतंय तुम्हाला हेच इकडे कळतंय का? बघा, कासरा कळतो का? कासरा, सोल, कासरा इकडे कळतंय का? कळतंय? हो कळतंय का? काय कासरा कळतो का? हो सर इकडे काय शब्द आहे? कासरा. कासरा जर तुटला तर त्या कासऱ्याला जैन द्यावा लागतो. काय दिलं म्हणते त्याला? चारच आहे का इकडे? चार का नार? चार. आमच्याकडे बी चार म्हणतात. काही भागात त्याला नार म्हणतात, काही भागात त्याला गोन्न म्हणतात, काही भागात त्याला चिलबिलनं म्हणतात. भागाभागात पद्धतीत. लक्षात आलं का नाही? मग याला चार. आपल्याकडे काय म्हणतात? चार. आणि गुरुजी प्रेम म्हणजे चार ही ध्यानात ठेवा. कसं असतंय माझ्याकडे लक्ष द्या विकास महाराज. एकदा का प्रेमाचा चार दिला, एकदा का स्तुतिका तुटलेला कासरा आहे त्याला चार दिला की चार दिल्यावर सर ती कासरा कुठून बी तुटत आहे पण तिथून तुटत नाही. ते न सुटे काही केले ते न सुटे. अलग अलग काही केले ते न सुटे. काही केले ते न सुटे. प्रेमा प्रीतीचे बांधले. प्रेमा प्रीतीचे बांधले. प्रेमा प्रीतीचे बांधले. प्रेमा प्रीतीचे बांधले. पहिल्याच चालीतच वातावरण असं प्रसन्न झालं. अभंगच प्रेमावर आहे. आता प्रेमानच म्हणावं लागणार आहे. येडे बरेच म्हणते बघू गुरुजी आमच्या कीर्तनात म्हणत नाही. अरे ते कीर्तनात म्हणतात विठ्ठल विठ्ठल. परवा दिवशी एक महाराज मला माझ्या कीर्तनात प्रमाण म्हणलं नाही. ते कीर्तनात म्हणते. ते लक्षात यायला लागलंय का नाही? ते पवाड्यात कसे म्हणते येड्या तसं कसं जमणार? प्रेम प्रीतीचे बांधले. हे बी प्रेम प्रीतीचे बांधले आणि ते न सुटे काही केले. ही धरसोड होती ना. माझं स्पष्ट बोल नाही जरा. हे म्हणते नाही आमचं त्यांचं पहिलं जमत होतं आता जमत नाही. पहिलं लय प्रेम होतं नव्हतंच. ते स्वार्थ होता. लक्षात आलं का नाही? स्वार्थ. बरेच माणसं असं म्हणतात काय की नाही ना माणूस उशिरा कळाला त्याची चाल आपल्याला उशिरा कळ नाही. त्याची चाल तीच आहे. तू चुकलेला आहेस. लक्षात यायला लागलं का नाही? पहिल्यापासून तसल्या चालीच आहे ते. तुझा स्वभाव तिथं नडायला लागलाय. कळायला लागलंय का माझं बोलणं? एकदा का सोल तुटल्याच्या कासरा तुटल्यावर चार दिला जातो का नाही? बोला बोला की मोकळे म्हणणं बोल जा. मग कुठून बी तुटतंय पण चारावून तुटतंय का? ओ बोला नाही तुटत. मग कुठून बी तुटतंय पण चारावून तुटत नाही. आणि चार म्हणजे प्रेम आहे. मग कुठून बी तुटत आहे. माईकून तुटत आहे, बापाकून तुटत आहे, बहिणीकून तुटत आहे, घरादारातून तुटत आहे पण तिथून तुटत नाही. लक्षात यायला लागले का बोलणं? त्याचं नाव प्रेम. विठ्ठल ही खरं प्रेम आहे. लक्षात आलं का नाही? नाही मग बाकी त्याला का प्रेम म्हणतात का? त्याला प्रेम म्हणत नाही. जळो तो प्रेम रंग. तुकोबऱ्या म्हणतात तो प्रेम रंग जळो काय भुलविला पतंग. पतंग जसा भुलला जातो त्याचं द्रुपदच आहे. सासूसाठी रडे सून. बरोबर आहे का नाही? अंतरी भावना भिन्न. अंतकरणात वेगळा भाव असतो आणि दाखविण्यात वेगळा असतं. आपल्या भाषेत खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. लक्षात आलं का नाही? आणि देवाला असलं डुप्लिकेट प्रेम जमत नाही. देवाला ओरिजिनल प्रेम लागतंय. देव प्रेमाचाच भुकेलाय महाराज. कशाचा भुकेलाय? थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ दयाला. देवासित पुरे एक प्रेम भाव. देवासित पुरे
एक प्रेम भाव देवासी तो पुरे एक प्रेम भाव देवासी तो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चना त्यासी नाही पूजा अर्चना त्यासी नाही मनापासूनिया करिता भजन मनापासूनिया करिता भजन पूजा अंतरावा त्यासी नाही पूजा अंतरावा त्यासी नाही मनापासूनिया करिता भजन मनापासूनिया करिता भजन पुसे एक प्रेम भाव जर देवाला दिलं तर तुम्हाला पूजा करायची गरज नाही, देवाला पाणी घालायची गरज नाही, काय घालायची गरज नाही महाराज. अहो पूजा अर्थ व्हावं त्याशी नाही. ऐकायला लागलात का? त्याला बाकी काय लागत नाही. ओरिजिनल जर प्रेम असेल तर महाराज मग तुम्ही जिकडं नेताल तिकडं जातो. प्रेमसूत्र दोरी जातो हरी तिकडे जातो हरी तिकडे जातो हरी प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी नेतो तिकडे जातो हरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी नेतो तिकडे जातो हरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी नेतो तिकडे जातो हरी नेतो तिकडे जातो हरी प्रेमसूत्र दोरी आणि तो तिकडे जातो हरी. त्याला दोरीचे फक्त प्रेमाची. कुणाला? हो बोला की. मी माय शपथ हनुमान घेऊन खाली येऊन तुम्ही माझ्या नादी लागू नका. मी गप आहे तोवर गप आहे. अवघ विषय प्रेमाचा आहे म्हणून जाऊ द्या म्हणायलो मी. लक्षात यायला लागलंय का नाही? नाही तर आपला विषय लय हार्ड आहे, ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं बोलत चला माझ्याशी. काही झोपीचा टाइम नाही, जेवणाचा टाइम नाही, काय नाही. फ्रेश टाइम आहे. मूड फ्रेश मूडमध्ये. लक्षात ठेवा. कशाची दोरी? हा प्रेमाची दोरी. आणि प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. जिकडं नेतात तिकडं चलत राहतो. मग त्याला तुम्ही कुठं बी नेहा, फक्त त्याच्यात काय असलं पाहिजे? प्रेम असलं पाहिजे. वरवर बोलण्याला आणि प्रेमानं बोलण्यामध्ये फरक आहे का नाही सांगा बरं मला. तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे प्रेमाविन जर बोलणं असेल अवघा नाश बोले भुंके. तुकोबऱ्या म्हणतात मग प्रेमाशिवाय बोलणं म्हणजे कुत्र भुंकल्यावानी धंदा आहे. त्याचा काही उपयोग नाही महाराज. तुमच्या बोलण्यात प्रेम असावा. दोनच शब्द बोलायचे पण प्रेमानं बोलायचे. ऐकायला लागलात का? लक्ष देऊन. नाहीत तरी जीवाची तळमळ चालली ती सुखासाठी, समाधानासाठी. कशासाठी? बोला की. समाधान मिळावं, सुख मिळावं, शांती मिळावं ह्याच्यासाठी धडपड आहे का नाही? पैसा तुम्हाला समाधान देणार नाही. समाधान मिळवायचं असेल तर प्रेमच लागतंय. नाथ महाराजांनी स्पष्ट मत. प्रेम सुख प्रेम सुख दे. तुम्ही टाळ वाजवा. प्रेम सुख दे 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 प्रेम सुख
प्रकाश महाराजसाठी टाळे वाजू एकदा जोरदार आता. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. दोनदानाथ महाराज म्हणले प्रेमाविन नाही समाधान. नाहीतरी प्रेमाशिवाय बोलणं म्हणजे रांडवेने जेवी. शृंगार पै केला आणि प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. लय अभ्यास आहे पण कुणाला नीटच बोलत नाही. रांडवेने जेवी. लक्षात आलं का नाही? गावठी भाषेत रांडवबाईनं शृंगार करून तिचा काही उपयोग नाही. तसं किती बी ज्ञान पाजळालाय पण प्रेमाची भाषा थोडी बी नाही. काय जाळायचं आहे का? मोठा असला तरी ऐका लागलात का? लय मोठा आहे पण नीटच बोला ना. धुन काय नीट बोलत की थोडस माणूस की थोडीफार असली पाहिजे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? नाही तर काही उपयोग नाही. महाराज म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती. वाचून काय? भजनात बी प्रेम असावं. बरोबर आहे का नाही? प्रेमानं भजन केलं तर ती देवापर्यंत जाते. लक्ष द्यायला लागलंय का नाही? अर्थाविन पोती आणि नाकाविन मोती. काय उपयोगाचे? काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तिने वाया गेली. भजन असू द्या कीर्तन असू द्या. गुरुजी माफी मागून बोलतो. परमार्थातलं नाक म्हणजे प्रेम. हे लक्षात ठेवा. पहिली पायरी प्रेम आहे. प्रेमाशिवाय अहो काहीच नाही. आणि प्रेम जर ओरिजिनल मिळालं देव तुमचे काही बी सहन करतो महाराज. चला हा मी उदाहरणासहित पटवून देतो सर तुम्हाला. तुम्ही काय बी चालू द्या बघा. कुणी काही धुतल्या तांदळासारखं नाही. एवढं बार कमी जास्त चलतच असते. काय तुकाराम महाराज लागून गेलो का आपण? होय कमी जास्त चलतच राहते. पण सेवा एवढी ओरिजिनल करायची. एखादा कुटानं देवानं दाबला पाहिजे एवढी सेवा करायची. लक्षात घ्या. कमी जास्त बघा शेवटी लबाड नाही. निष्ठावंत कार्यकर्त्याची दखल घेतोच ना साहेब बी घेतेच ना. एखादा कुटाना बी कार्यकर्त्याकडून घडून गेला आणि एखादा मला साहेब ती तुमच्याकडून माणसाकडून हाय आमचा जाऊ दे दाबून टाकते. तसं आपण बी देवाची कार्यकर्तेच आहेत ना. कमी जास्त झालं तरी देवानं दाबावा. सेवा एवढी ओरिजिनल करायची. लक्षात आलं का नाही? दाबून टाकलं पाहिजे देवाने. जाऊ दे चलत राहतंय कमी जास्त भजन करतंय विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे देवानं प्रेमाच्या बदल्यात काय केलं नाही सांगा मला. सांगा आपल्या बहिणीकडे नुसतं वाईट डोळावरी करून जरी बघितलं तरी माणसं डोळा काढून देतील का नाही देत? पोराव बोला चला. हा देत का नाही? मग ही अर्जुन देवाच्या घरी राहिला. ताटात जेवला कोण? अर्जुन ताटात जेवला घरी राहिला. गोड बोलला वाढायला आलेली त्याचीच बहीण पळून नेली का नाही नेली? बोला लबाड नाही नेली का नाही नेली? बोला नेली का नाही नेली? नेली महाराज. आणि तरी बी देवानं सहन केलं. दाबलं. जाऊ द्या बहीण कपळून नेहना. त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहिला. कशाच्या बदल्यात? कशा प्रेम या. मी ओवी सांगतो बोगस म्हटलं नाही मी. लक्षात ठेवा. ज्ञानोबराय म्हणतात देखा नवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. लक्षात आलं का नाही आलं? लक्षात ठेवा. अर्जुनाचे रथी होय हा सारथी. पक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. पक्षी पोहे प्रीती अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. भक्ती पोहे प्रीती. बघता बघता मंडप गज भरला की बाया तो कुटवर बसल्या बघा. तेव्हा वरी बघू नका इकडे बघा. थोबट इकडे बघा. मी सांगायलो ना आहेत म्हणून थोबट बघायची काही गरज आहे का? इकडे बघा माझ्याकडं. अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि भक्सी पोहे प्रीती सुदाम्याचे. अहो प्रीती म्हणजे प्रेमच ना. प्रीती म्हणजे प्रेम. लक्षात ठेवा. इकडे बघा. विनोद जागेवर सोडून द्या. हे बघा महाराज आपण विनोद नेतो पण ह्याचं एवढं मोठं उदाहरणच नाही. कसलं? डायरेक्ट घरात हात घातला अर्जुनानं डायरेक्ट. पण देव महाराज एवढं प्रेम दिलतं अर्जुनानं. एवढं प्रेम दिलतं. त्या प्रेमाच्या मोबदल्यात देवानं बहीण पळून नेली तरी बी काहीच बोलला नाही. जाऊ द्या माझ्या ह्याचं प्रेम आहे. कळायला लागलंय का माझं बोल? प्रेम खात्यात देव काय बी करतो महाराज. चला फक्त प्रेमाचा रंग ओरिजिनल पाहिजे.
प्रेमाचा रंग डुप्लिकेट असला की बघा माझं म्हणणं काय, माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला माहित नाही, माहिती का काय चाललंय ती नाही, तुमच्या मनात काय शिजायलंय मला माहित नाही, पण आपल्या सगळ्याच्या मनातलं ज्याला कळतं त्याला देव म्हणते, त्याला देव आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे स्पष्ट, आपला एखादा कुटाणा जर एखाद्या माणसाला माहीत असलं वा काही भानगड काही कुटाणा माहीत असला तर त्याच्या पुढं शहाणपणा करून जमतंय का? सांगा ना, एखाद्याला माहिती वा आपला कुटाणा काही घडलेलं वा आपल्या जीवनात कमी जास्त माणसात काढायसारखं नाही असलं घडलेलं आहे आणि ते जर माणूस दिसला त्याच्या पुढं फुगीरपणाचं आवा आणून जमतंय का? नाही. मग एखादा नालायक जरी असला तरी आमच्या सारख्याला या रे या या अण्णा या, मग शानी माणसं म्हणणार त्याच्या काय नादी लागला तो, माणसं एकच म्हणते तुला माहित नाही विठ्ठल विठ्ठल, माणसं सरळ म्हणते तुला त्यांचं आमचं माहित नाही, उग तू ग बस. पण त्याच्या पाया पडायसारखं काय आहे ती मला माहिती तुला माहित नाही. लक्ष दे, एक कुटाणा जर माहित असलं तर माणसं मान खाली घालून चलतेत, त्याच्या पुढे चलतेत का नाहीत? बोला हो बोला की, त्याच्या पुढे शहाणपणा करता येतोय का? नाही. मग आपली सगळीच कुटाने त्याला माहिती, त्याच्या पुढे जरा नम्रतेनं चालायचं. लक्ष द्यायला लागले का नाही? सगळ्यात आपला तर एखादा गाजलेलं बाहेर गाडलेलं कुणाला काही कळत नव्हतं पण अंधारातून बाहेर निघालं ती कळालं एखाद्याला तर माणूस एवढा दबतो. त्या देवाला तर मधलं बी कळतंय, मनात बी काय शिजायलं ही कळतंय ना त्याला. एखाद्याला माणूस म्हणते ना बाहेरून बोलायला लागलाय वा, पण बोलत नाहीत काही काही, पण मधल्यामध्ये लय असतंय ना. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हां, काही काही त्याला लय गावठी शब्द भारी पण तिथं बैठकीत सांगायसारखं आहे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? लय मधल्यामध्ये असतंय ना, चलत राहतंय ना. मग ती मधलं बाहेर पडत नाही, माणूस चेहऱ्यावर जातंय का नाही? पण देवाला मधलं माहिती आहे, मधून काय काय व्हायला लागलं हे त्याला माहिती. चित्ताचा तू साक्षी तुझं कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे, किती करू गर्व आता पुढे. चित्ताचा तू साक्षी तुझं कळे सर्व, करू गर्व आता पुढे, करू गर्व आता पुढे, आता पुढे. चित्ताचा तू साक्षी त्याला मधलं कळतंय, किती करू किंवा आता करू गर्व. बरोबर आहे का नाही? काय गर्व करणार आहे सांगा, त्याला सगळंच माहिती. मग त्याला लागत आहे प्रेम. त्याला काय लागत आहे? बोला की. प्रेम ही गोष्ट चांगली वेगळी गोष्ट आहे महाराज. देवाच्या आवडीचा आटम जर काय असेल तर त्याचं नाव प्रेम आहे. प्रेमाच्या मोबदल्यात उचिष्ट ती फळे खाय भिल्लनीची. खाल्ले का नाही खाल्ले? थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला. भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. त्याच्याकडे सगळे महाराज, फक्त त्याला प्रेम लागते. काय लागते त्याला? बोला की हो. काय लागते? प्रेम लागते महाराज. नाहीतरी राधा नावाच्या गवळणीनं देवावर प्रेमच केलं होतं. बरोबर आहे का? दुसरं काय केलं होतं? एके दिवशी रुक्मिणीनंच राधेला देवाला विचारलं. रुक्मिणीच म्हणली देवाला, पाय दाबीत होती रुक्मिणी आणि पाय दाबता दाबता म्हणली देवा
मला असं वाटतंय की एखाद्या वेळेला तुमची बायको होण्यापेक्षा तुमची प्रेमिका झाली असती तर चांगलं झालं असतं. म्हणले का? म्हणले त्याचं कारण एकच आहे. म्हणले काय? मी बायको असून सुद्धा माझं नाव घेतलं जात नाही. जिनं फक्त प्रेम केलं नाव तिथं जोडलं जातंय. रुक्मिणी कृष्ण नाहीच, राधा कृष्ण. कसले कृष्ण आहेत? राधा कृष्ण. प्रेम या खात्यात देव काय बी करतो. माझ्याकडे लक्ष द्या, फार प्रेमानं ऐका, इकडे बघा माझ्याकडे. प्रेम या खात्यात देव काय बी सहन करतो महाराज. पांडवांनी एवढं बी केलं, पण एवढं करून बी देवानं पांडवाचं सहनच केलं महाराज. चला, नाहीतर गुरुजी पांडवाचं काढायसारखं नाही. तुम्हाला सांगतो काय काढायसारखं नाही पांडवाचं. तुकोबराने बांध टाकून दिलं. तुकोबराने त्यांच्याबद्दल जर कोणी बोललात तर पांडव कुळाशी पाहता दोष, कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी आणि पांडव कुळाशी पाहता दोष. कागाच्या विष्टेतून जन्म पिंपळाचा आहे, पण त्याशी अमंगळ म्हणू नये. लक्षात द्यायला लागलंय का नाही? कागाची आविष्टे जन्मे जो पिंपळ, पण त्याशी अमंगळ म्हणू नये, त्याला अमंगळ म्हणायचं नाही. तसं पांडवांनी काय बी केलं तरी पांडवावर देवाचं प्रेम होतं, त्याच्यामुळं त्यांचं काही काढायचं नाही. कळायला लागलंय का बोलणं? नाही तर भीष्मानं प्रतिज्ञाच केली होती ना. भीष्मानं प्रतिज्ञा केली ती, उद्या संध्याकाळपर्यंत पांडवच ठुत नाही, मला मारून टाकतो. सूर्यास्तापर्यंत पांडवाचा काटा काढून टाकणार. प्रतिज्ञा भीष्माची होती, चिल्लरची नव्हती, ही ध्यानात ठेवा. भीष्माची प्रतिज्ञा होती. आपल्याला माहित नाही त्या गोष्टी. भीष्मानं प्रतिज्ञा केली होती. देव लटलट लटलट कापायला लागला ना, अर्जुनाकडे गेला. अर्जुना उठ, अर्जुना उठ, अर्जुना उठ. म्हणजे काय झालं? उठ उठ अर्जुना उठ. भीष्मानं प्रतिज्ञा केली, उठ अर्जुना. त्याला धंदाचे म्हणला मला पडू द्या. अरे बाबा पडू द्या नाही, थोडं रिस्पॉन्स दे, थोडा तरी लक्ष दे इकडं माझ्याकडं. तू त्या अर्जुनाचा थोडाही रिस्पॉन्स नाही महाराज, काहीच नाही. झोपला नाही. नाही उठ अर्जुना. काय झालं देवा तुम्हाला झोप लागत नाही, मला तरी पडू द्या ना. उठ उठ उठ. भीष्मानं प्रतिज्ञा केली मला खरी करावं लागेल आणि पांडवाला मारून टाकायचं म्हणला. माझा त्यो बी ओरिजिनल भक्त आहे. तू जेवढा भक्त आहेस तेवढाच भीष्म माझा भक्त, हे ध्यानात ठेव. त्याची प्रतिज्ञा मला खरीच करणं आहे. काय करायचं आता सांग. अर्जुन झोपेतून उठला आणि म्हणलं, हां काय सांग एकदा. नीती माणसाला झोप लागायचं धंदा, तू हो मधीच उगं काय काय रे काय. एवढं देवाचं ते अर्जुनाचं वजन होतं. प्रेमच तेवढं होतं ना देवावर, बरोबर आहे का नाही? एवढं प्रेम होतं अर्जुनाचं. एकाच शब्दात सांगितलं, जानकाराच्या अंगावर काटा येईल. आणि सांगितलं हां बोल देवा काय. नाही नाही भीष्म म्हणलाय उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारीन. गुरुजी ऐका, अंगावर काटा येतो सुनील भाऊ, एवढं सुंदर आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारून टाकीन. अर्जुनाचे डोळे भरून आले ना अर्जुनाने सांगितलं, ए देवा ए येड्या काय म्हणलास डबल सांग. म्हणले अर्जुन भीष्म तुम्हाला मारून टाकणार आहे. अर्जुन एकच बोल, ए येड्या भीष्म आम्हाला मारणार आहे, मग तू काय करतोस? हो माझं बोलणं कळलं का नाही कळलं? याला निष्ठा म्हणतात महाराज. याला तुला जसे करायचं तसं, मी काहीच म्हणणार नाही. बघ तुला काय करायचं ती, तुझा भक्त आहे ना आम्ही. नाही तर आम्ही वरडून जगाला सांगू आमुचे लेखी देव मेला असो त्याला असेल, असो त्याला असेल, असो त्याला असेल. आमुचे लेखी देव मेला असो त्याला असेल, असो त्याला असेल मेला, असो त्याला असेल. बघ तुला काय करायचं. नाहीतर आम्ही जगाला वरडून सांगू आमचा देव मिळाला, आमुचे लेखी आमच्या बाबतीत देव मिळाला, असो त्याला असेल. नाही तर मेला म्हणून सांगू आम्ही लोकाला. अर्जुनानं देवानं सांगितलं काय करायचं आता. अर्जुनानं सांगितलं तुला जसं करायचं तसं कर. तू काय करायला लागलास? इकडं बघा. हेरेसर देवानं मान फिरविली, भगवंताचे डोळे पाण्याने डबडबले गुरुजी. आणि भगवंतानं एकच सांगितलं, अर्जुना झोप आता निवांत, फक्त एवढं ऐकायसाठी इथं आलतो. माझं बोलणं कळलं असेल तुम्हाला. फक्त एवढं ऐकण्यासाठी इथं आलतो, बाकी मला काही अपेक्षा नव्हती. रात्री 3 वाजता द्रौपदीच्या महालात भगवान गेले. प्रेम खात्यात काय काय करतो देव सांगायला लागलोय. 3 वाजता गेले आणि द्रौपदीला उठवलं. द्रौपदी उठ, मेकअप वगैरे केलं आणि सांगितलं पायात चपला घालायच्या नाही. खांद्यावर घेतलं, पाऊस होता तर, वरून घोंगडी पांघरून घेतली, हातात कंदील घेतला आणि भीष्माच्या रावटीत गुरुजी. भीष्माची रावटी तिथं होती. सांगितलं एकच काम करायचं, जायचं आणि पाया पडायचं आणि बांगड्या वाजवायच्या. बांगड्या वाजविल्या आणि भीष्माच्या पाया पडल्यावर पहाटे 3ची गोष्ट, पाया पडल्याबरोबर तर त्या ठिकाणी म्हाताऱ्यानं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्य होती भव. देव म्हणला काम झालं. त्याला राजकारण म्हणते. असलं असते राजकारण. खरं सांगायला ही राजकारण असलं असते महाराज. येडे ते आताची राजकारण, त्याला ही ओरिजिनल राजकारण नाही. मग पहिला राजकारणी त्याला कृष्ण नीती म्हणते. राजकारणाची नीती ती. आता देवानं सांगितलं काम झालं आपलं, काही नाही, संपला विषय. हा द्रौपदी हसल्याबरोबर तर ते आशीर्वाद दिला की द्रौपदी म्हणली पितामह. पितामह म्हणलं की म्हातारा डोळे उघडले. अरे बापरे द्रौपदी तू? म्हणले हो.
हिथं कशी आलीस? द्रौपदी म्हणली मी कशी आले हे नंतर सांगते, कालची प्रतिज्ञा खरी, काचा आशीर्वाद खरा. म्हाताऱ्याला लक्षात आलं. त्यात भीष्मानं सांगितलं हे तुला सांगतो मी, उत्तर देतो मी 100%. तुला इथं आणलंय कुणी त्यो दाखव मला पाहिला. तिने सांगितलं माझा नौकर आला. अरे नौकर म्हणलं की पोटात खरखरलं. ही काळ्याचीच करणी असली पाहिजे म्हणले काहीतरी. दाखव तुझा नौकर कुठे आहे? ती दारात उभा आहे. देवासमोर भीष्म गेले. त्या देवाच्याच हातातला कंदील घेतला, भीष्मावरला देवाच्या चेहऱ्यावर लावला आणि देवाला डोळे भगवून बघितलं. भीष्मानं मान फिरवून सांगितलं द्रौपदी हा असला जर नौकर तुझा असेल तर मग कालच्या सारख्या लाख प्रतिज्ञा केल्या तरी आजचा आशीर्वाद खरा. बोलणं पटलं माझं? कशाच्या खात्यात एवढं सहन केलं देवानं? प्रेमाच्या. बोला की आता प्रेमाच्या खात्यात एवढं सहन केलं देवानं. प्रेम हे गोष्ट अतिशय महत्वाची असल्यामुळे प्रेमाला एवढी किंमत आहे, तेवढी किंमत जगात कशालाच नाही. लक्षात यायला लागले का नाही? पण ती प्रेम ओरिजिनल असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असल्यामुळे, प्रेम एवढं तोला मोलाचं असल्यामुळे बाबा विश्वनाथाकडं तुकोबारायांनी शेवटच्या चरणात प्रेमाची मागणी मागली. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, देवा तुका म्हणे देवा. बाबा विश्वनाथाकडं एकच मागणी मागितली, काही पाहिजे नाही. प्रेमाला जर एवढी किंमत असेल तर तू का म्हणे देवा आणि प्रेम भातुके पाठवा. पाठवा बाबा, द्या बाबा. आम्ही 3रं वर्ष आम्ही सप्ताह करायला लागलो. मग बाबा द्यायचंच असेल तर फक्त तुमचं प्रेम द्या. आता थोडंसं नीट बसून ऐका. थोडंसं जरा आता 3रंच वर्ष असल्यामुळं, पण तरी बी बसा थोडंसं ताईट, काही अडचण नाही एवढी. थोडंसं जड जात पण ताईट बसा, थोडंसं नीट बसा आणि माझ्याकडं थोडं लक्ष द्या बारकाव्यानं. ऐका आता लक्ष देऊन. कसं असतंय बघा, एखादा मोठा माणूस जर प्रसन्न झाला, मोठा माणूस विकास महाराज प्रसन्न झाला, बाबा असं एखादी तुमची वारकरी शिक्षण संस्था, एखादा मुंबई पुण्याचा माणूस प्रसन्न झाला, हे आपली येडे संस्था झालं, मग आम्हाला 50 ताटं द्या, ताटं द्या, ज्वारी द्या, बाजरी द्या. माणूस जर मोठा प्रसन्न झाला असेल तर त्याला एकच करायचं असते. काय बरं, काय पाहिजे तुम्हाला असं जर म्हणलाय हे बघा साहेब, फक्त प्रेम द्या. एक्या प्रेम असा शब्द आहे, एक्या शब्दात जगातल्या सगळ्या गोष्टी मिळून जातात. असला गोष्ट आहे. मला हे द्या ते द्या मागायची गरजच नाही. काय द्या म्हणायचं? बोला की प्रेम द्या. काय आहे बघा आता महाराज, आता महाराज तुमची पुढच्या वर्षी बी आम्हाला तारीख द्या, ही शब्द वापरायचं नाही. असंच प्रेम दरवर्षी असू द्या. वा वा वा. हे नाही तुम्हाला खरं सांगायला, एवढं खरं मी बोलत नाही, पण आज उगा घरची माणसं खरं सांगायला लागलो तुम्हाला. हे एकच शब्दात सगळं जग जिंकता आलं पाहिजे महाराज, एकच शब्दात. आणि एकच शब्द आहे प्रेम नावाचा. नुसतं एकच शब्दात एकदाच बायको म्हणते माझं तुमच्यावर प्रेम आहे, त्याच्या मोबदल्यात आयुष्यभराची जिम्मेदारी माणूस घेतो का नाही घेतो? बोला चला, घेतो का नाही? मग हे द्या ते द्या मागत बसायचं नाही. एकच म्हणा तुमचं प्रेम राहू द्या. काय राहू द्या? तुमचं. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो. काही माणसं जगाय म्हणा, कसे म्हणा, मुंबई पुण्याला जातात, बोर व्हायले का? जरा खरं सांगा का? कचे हा सांगू
म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. नका काही गरज नाही ना, जीवच थोड्या वेळा आता जाऊ द्या. मुंबई पुण्याला गेले, काही कामधंदा नाही भेटला की मग ती हातुटी असती, काय हातगाडा घ्यायचा आणि त्याच्यावर भाजीपाला टाकायचा आणि इकीत राहायचं, बरोबर आहे का नाही. आणि एक जण हातगाडा भाजीपाला गाड्यावर टाकला आणि विकला. अशा कॉलनीत गाडा घातला की पोलीस कॉलनी होती आणि कलेक्टर तिथं राहत होता. कोण राहत होता? कलेक्टर. ह्यानं गाडा घातला ना, आवाज दिला, भाजीवाला भाजी घ्या, भाजीवाला. जमलं की होय, जमलं का नाही जमलं. पुन्हा डबल कोरोना आला तर लक्षात आलं का? आवाज दिला त्यानं, भाजी घ्या, भाजीवाला. आवाज दिला. आता इकडे लक्ष द्या. आवाज दिल्याबरोबर कलेक्टरची बायको बाहेर आली. आपलं प्रेमासाठी चाललं हे ध्यानात ठेवा, नाही तर पुन्हा म्हणायचे अरे ओ कहाँ जा रहा है, असं होऊ नये. लक्षात आलं का नाही. मुद्दा पाहून गुद्दा हाणला की ध्यानात बसते, बाकी काय नाही. कलेक्टरची बायको बाहेर आली आणि कलेक्टरच्या बायकोनं असा आवाज दिला, ए भाजीवाल्या इकडे. ह्यानं बघितलं नावच वरी कलेक्टर आहे, बरोबर आहे का नाही. कलेक्टर नाव आहे. बोलवून घेतलं आणि बोलवून घेऊन ह्यानं ओळखीलं गिरायक कसलंय, मालदार आहे, पैशावाले पार्टी की, बरोबर आहे का नाही. मग त्याने बाईनं विचारलं विकास महाराज काय ए काय काय तुझ्याजवळ. ह्यानं पहिले हात जोडले आणि हात जोडून एकच शब्द म्हणला, आई साहेब. काय शब्द वापरला? आई साहेब. वांगे, बटाटे, टमाटे, कोथिंबीर तुम्हाला जी पाहिजे ती आहे. मी तुम्हाला याचे 2 भाव सांगतो, लक्षात ठेवा. सगळं आहे. स्वतः बाईच्या घरात गेला, पिशवी आणली. घरात जाऊन पिशवी आणायची होती म्हणून आई साहेब या म्हणण्यात घरात जाण्याची परवानगी काढली. कळलं का नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला. आई साहेब म्हणलं की पुन्हा घरात जायला अडचण. आई साहेब स्वतः पिशवी आणली. वांगे धर वांगे टाक पिशवी, धर टमाटे टाक पिशवी, धर बटाटे टाक पिशवी. मोजायचं नाही काय नाही, गच पिशवी भरली आणि बाईच्या घरात नेऊन ठेवली. बाईनं हाक मारली, ए भाजीवाल्या थांब, माझी पर्स घरात आहे. कशाला पर्स कशाला, बोला की. पैसे द्यायला. तीच त्यानं हात जोडले. आय साहेब पैशाची गरज नाही, नीट आहे का. पैसे कमवाय लई जागायत आहे साहेब, पैशाची गरज नाही. फक्त अधूनमधून काशवी नजर असू द्या, प्रेम राहू द्या. विठ्ठल विठ्ठल काय राहू द्या, प्रेम राहू द्या, काशवी नजर असू द्या. तुमचा जी बंगला आहे ना महाग पत्राचं शेड आहे तिथं राहतोय मी, काय नाही. तुमची प्रेमाची नजर आमच्यावर असू द्या. बिगर पैसे तर निघून गेलो. नीट आहे का. दुसऱ्या दिवशी हजरच, तिसऱ्या दिवशी हजरच. चौथ्या दिवशी बाईने विचारलंय भाजीवाल्या तुला एखादं पोरग. हाय 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 एक पोरग आहे. शिकलेलं आहे का रे. हा शिकलेलं आहे बरं का, आपण काय शिकलेलं आहे माहीत नाही मला, त्याच्यातलं कळत बी नाही. उद्या त्याला घेऊन येतो. मग त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन ये. हा कागद का, हो कागद कागद हो. मग त्याचे कागदपत्र डॉक्युमेंट्स म्हणा आपल्या इंग्रजी भाषेत घेऊन बाईच्या समोर हजर. बायको कुणाची, कलेक्टर. बोला की. एक पोरग नोकरीला लावणं कलेक्टरला जड आहे का नाही. ग्रॅज्युएशन बाईनं बघितलं, अरे वा ग्रॅज्युएशन झाले, हो हो हो. हे पोरा तुला काही नोकरी करायची इच्छा आहे का. हे पोरग त्याच होतं. त्यानं हात जोडले. आई साहेब फक्त प्रेम राहू द्या. काय राहू द्या, प्रेम राहू द्या. प्रेमापोटी घर जाडतो तुमचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जा. बोलते संध्याकाळी साहेबाला. झाली नोकरी. संध्याकाळी साहेब ऑफिसमधून आले की साहेबाला भुकीचा मोसम. आणि बाया मोसम बघून गेअर टाकाय नंबर 1 असतात ही ध्यानात ठेवा. साहेबाला भुकीचा मोसम आणि बाईनं गेअर टाकला. होय व काय आता एक भाजीवाला आहे, त्याचं काय रोज फुकट भाज्या देत आहे. मग त्याला एक पोरग आहे. हा मग तुमच्या ओळखीनं कुठं चिटकलं तर बघा. बोलत एक काहीच मागत नाही, नुसतं म्हणतंय तुमचं प्रेम राहू द्या, तुमचं प्रेम राहू द्या. आपल्याला तेवढं तरी करावं लागेल प्रेमात. कळायला लागलंय का नाही. बघायला काय झाली नोकरी, त्याला लागली नोकरी. हा कशाच्या मोबदल्यात, फक्त प्रेम राहू द्या, दुसरं काही नाही. एवढं मोलाचं जर प्रेम असेल तर तुका म्हणे देवा आणि प्रेम भातुके पाठवा. माझी विठाई माऊली, माझी विठाई माऊली, माझी विठाई माऊली, माझी विठाई माऊली. प्रेम पाणा पाजली, प्रेम पाणा पाजली. कुरवाळूनी लाविस्तनी, कुरवाळूनी लाविस्तनी. प्रेम पाणा
लाविस्तनी माझी कुरवाळून लाविस्तनी विठाई माऊली. क्या बात आहे वा, एकदा टाळी वाजवा जोरदार सर्वांनी. माझी विठाई माऊली आणि प्रेम पाना पाजिली कुरवाळुनी लाविस्तनी. कशाच्या मोबदल्यात? फक्त प्रेमाच्या मोबदल्यात. प्रेम दिलं हा एकच गोष्ट आहे हो. प्रेम ठेवा म्हणलं की सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. मागत बसा. राजा प्रसन्न झाला आणि चुना मागायला लागला. कळायला लागलंय का नाही? बोलायचं काहीच नसतं. एकच जगा माझं भाव तुमच्या लक्षात कितपत यायला माहित नाही. एकच वाक्य त्याचं नाव प्रेम. एक जगातला एवढा शब्द आहे की त्या एकाच शब्दात सगळं येतं. प्रेम राहू द्या म्हणलं की जगातल्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणून आता कहावी एक काळ होता महाराज, महाराज तुमची सेवा पाहिजे. काय पाहिजे म्हणायचे? सेवा पाहिजे. आता म्हणते तुमची सुपारी पाहिजे. आता काय का बदललं, सगळं बदललं का नाही सांगावर. त्याच्यात प्रेम होतं, सेवा म्हणण्यामध्ये प्रेम होतं. आता प्रेम राहिलं नाही. मुद्दा एवढाच आहे की प्रेम ही गोष्ट अतिशय मोलाची गोष्ट आहे आणि प्रेमाच्या मोबदल्यात देव काय बी द्यायला तयार होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा प्रेम भातुके पाठवा. अय बाबा आम्हाला प्रेम द्या, आम्हाला दुसरं काही नको. लक्षात आलं का नाही? आणि आमचं कसं आहे, आम्ही म्हणत नाहीत की असं लईच द्या बाबा. एखाद्या वेळा आता वर्गणी मागायला जातात की माणसं, बरोबर आहे का नाही? वर्गणी मागायला गेल्यावर मग ती बोलणार, बर हा झाली का गावाची गोळा? हो हो आले, सगळ्याचं आलंय. बर बर. पाटलानं किती दिले? त्यांनी 12,000 दिले. बर बर बर. हे सरपंचानं त्यांनी 51 दिले. बर त्याला काय गाव लुटले त्यानं, त्याचं काय एवढं? हा बर. पाटलाचं कसं आहे, त्यांनी 51 दिले. त्याचं काय? 2-4 वर्षापासून लोक लुटायला त्याचं काय? तुझं बोलणं काय आहे? ती लोकाला बोलण्यापेक्षा तुझं काय आहे ती सांग ना. आपले घ्या 2100. किती घ्या? गावाच्या चौकशा करून किती घ्या? 2100. हे बी कार्यकर्ते घेतात पोरं बी. म्हणत नाही पाटलाचे 2100 लिहितात आणि लिहून घेऊन गेलं की बाहेर गेल्यावर शिमगा करतात का शिलांगण. शिमगाच होतय ना. बाजूला गेल्याबरोबर तर अरे ह्याचं आज पिटून दिलं तर 8 दिवस झळायचं नाही. असली नालाय का औलाद आहे काय? संघ नेणार आहे का बांधून? सप्त्याला 2100 द्यायला आहे. अरे ह्याला काय कमी रे असं म्हणतंय का नाही माणूस? बोला की ह्याला काय कमी रे? आम्ही मागून मागून आमची इच्छा होती 11 द्यावा. काय लई आमची इच्छा बी नव्हती काहीच नव्हती. येडं 2000 देऊन बसलंय आज. अरे ह्याला कमी काय म्हणतात का नाही माणसं? बोला की देवा आम्ही तुझ्याकडं प्रेम मागायला लागलो. काय मागायला लागलो? आणि तुझ्याकडं प्रेमाचा सागर आहे ना. तू का म्हणे हात व प्रेमाचा सागर. लक्षात यायला लागलंय का नाही? नामासाठी पार पाववील त्याच्याकडे प्रेमाचा सागर आहे. बरोबर आहे का नाही महाराज? त्यांच्याकडं काय कमी? त्यांच्याकडे सांगा ना. सगळं त्यांच्याकडं आहे. देवाकडं एवढं मोठं प्रेमाचं सागर आहे. आम्ही काय सगळा सागरच आमच्या नाव करा म्हणायला नाही. आम्ही थोड्या गोष्टीत समाधानी होणारे माणसं आहेत. 2 गागरी काढून दिल्या तरी आम्ही खुश होणार आहेत. नाही तरी द्यावा. काय कमी तुझ्याकडं? कायामुने तुम्हा पाशी, 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 कायामुने तुम्हा पाशी. मी तो अल्पचे संतोषी, मी तो अल्पचे संतोषी,
35 40 हे ते हे म्हणजे आमचं काय लई थोडंच म्हणणं नाही काही, बरोबर आहे का? आमची लई इच्छा बी नाही काय नाही, आम्ही आपलं थोड्यामध्ये समाधानी होणारे माणसे, बरोबर आहे का नाही? असं तुकोबाराय म्हणाले ती ध्यानात ठेवा, लक्ष द्यायला लागले का नाही? बाबा विश्वनाथाला भोलेनाथाला तुकोबाराय म्हणाले तर आम्ही थोड्यात, तुमच्याकडे काहीच कमी नाही, तुमच्याकडे किती आहे? अहो सागर आहे तुमच्याकडे, सागर प्रेमाचा का आहे? सागर आहे. मग एवढं प्रेम तुमच्याकडे असल्यावर, प्रेमाचे भांडार आहेत ना तुम्ही, तुमच्याकडे एवढं प्रेम आहे, आमचं म्हणणं काय? हो ग थोडं फार आम्हाला द्या, बरोबर आहे का नाही? आणि आम्ही थोड्यातच समाधानी, मी तो अल्पची संतोषी, अल्प थोड्यामध्ये मी समाधानी, माझं काय म्हणणं नाही. आणि आम्ही थोडंच मागितलंय, आणि नाही तरी तुमच्याकडे कमी काय काय येऊ नये तुम्हापाशी? काय कमी तुमच्याजवळ सांगा बरं? तुमच्याजवळ कैलास आहे, असं आलेलं आहे सासरवाडीकडून, काय कमी तुमच्याकडे काय सांगा ना, बरोबर आहे का नाही? कैलास कुणाचं आहे? सासऱ्याचंच आहे ना, हिमालयाचं कैलास, लक्ष द्यायला लागलंय का नाही? पर्वतराजाचं. आणि मैना आणि पर्वताची मुलगी आहे ना पार्वती, लक्ष द्यायला लागलं. तुमच्याकडे काही कमी नाही. बरं आमच्याच बाबतीत का आम्हाला माहित नाही का तुम्ही कुणाला काय काय दिलंय? ती ज्ञानोबारांनी त्याचं सुंदर चिंतन केलं. ज्ञानोबाराय म्हणतात, तया श्री शंभूची प्रसन्नता लाही जे कीर उपमन्नुचिया अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देई जेची ना. आम्हाला माहिती की त्या उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं तर क्षीराचा सागर उपमन्य दुधाचा सागर देऊन टाकलास की, दिलाच का नाही? मागा दूध दे महतलियासाठी. दुसरी ओवी, आघविया क्षीराब्दीची करोनिया वाटी, आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैसी. हा तुम्हीच दिलंय ना, ते कुणी दिले? वाटीभर दुधाच्या मोबदल्या देवा, तुम्ही त्याला सागर दिला. त्या बापाची मांडी मागाय आलेला ध्रुव, त्याला तुम्ही आढळपद देऊन टाकलं. आम्ही काय लय म्हणायला लागलो का काय? त्यांच्यासारखं आम्हाला देऊच नका. आम्हाला बाकी काही पाहिजे बी नाही, आम्हाला पाहिजे प्रेम. आम्हाला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. आम्हाला माहिती की तू कुणाला काय दिलंस, कुणाला काय दिलंस, तसली चाळवा चाळवी कर बाबा. आम्हाला कुणाला किती दिलेत माहिती, आम्हाला बी लक्षात ठेवा. हा असं तुकोबाराय म्हणायला लागले, आम्हाला माहिती की, बरोबर आहे का नाही? एके चाळविली रिद्धी सिद्धीवारी, तैसा मी भिकारी मोहे देवा, तैसा मी भिकारी. एक जणाला रिद्धी दिलीस, कोणाला सिद्धी दिलीस, अशी चाळवा चाळवी करायचा तुला नाद आहे. आम्हाला माहिती पहिल्यापासून तुझी ही खोड बेकारच आहे म्हणून, बरोबर आहे का नाही? आम्हाला माहिती चाळवा चाळवी करतोस म्हणून. पण तसले भिकारी थोडेच आहेत आम्ही. कोणाला काय दे, कोणाला आम्हाला प्रेम दे. आम्हाला काय दे? बोला की काय मागायचंय आज? आम्हाला प्रेम दे. आम्हाला तर रिद्धी सिद्धी देशी, लक्षात यायला लागलंय का नाही? आम्ही चुंबळी न होत तैशी. तुकोबाराय म्हणता, आम्हाला का चुंबळ समजायलास तू? चुंबळी म्हणजे आयरे गैरे, थोडक्यात आयरे गैरे समजायलास काय? रिद्धींशी त्याचं नको सांगू. अष्टमा सिद्धीचा कोणाला पाडा, लक्षात यायला का नाही? अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी, नव जाता दुरी दवडिता. आमच्या दारात उभी आहेत, पण आम्ही त्यांच्याकडे बघा ना गे, हाकलून दिलं तरी जाय ना. आता रिद्धी सिद्धी बद्दल आम्हाला सांगायला लागला, हे ज्ञान ती ज्ञान, तसलं आम्हाला चाळवा चाळवी करूच नको. आम्हाला प्रेम पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? प्रेम. आणि तुझ्याकडे कमी बी नाही, आम्ही थोड्या गोष्टीत समाधानी आहेत म्हणून काय येऊ नये तुम्हापाशी. काय कमी? समर्थाचे घरी सकळ संपदा नाही, तुटी कदा कासयाची. तुमच्याकडे काही कमी नाही. हा बायकोच कलेक्टर म्हणलं, रीतीच्या धंद्याला अडचण काय सांगा ना. हा लक्ष्मी ऐशी जयाची दाशी. ज्ञानोबराय म्हणतात, मग सर्वस्वे करोनी सेवा, अभिमान संडोनी पांडवा. ती पैशाची मालकीन पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. एवढं जर त्याचं सामर्थ्य असेल आणि जगात तुमची चलती असेल तर मग आम्ही मागितलंय थोडं. कळायला लागलंय का नाही? आता तुमचं वजन जर बघितलं तर किती वजन आहे तुमचं? ह्या संपूर्ण जगावर तुमची चलती ना.
तुमची सत्ता जगावर आहे ना, त्रिभुवनी ज्याची सत्ता, आणि तुकया रक्षिता तो झाला, सत्ता झाली त्रिभुवनी आणि चक्रपाणी कोवसा, संपूर्ण जगात तुमची चलती आहे. आम्ही मागायला लागलो प्रेम. आम्ही काय मागायला लागलो? प्रेम. मग एवढा मोठा माणूस आणि प्रेम मागायला लागलो, नाही तरी कमी काय? कमी काय? काय येऊ नये तुम्हापाशी लई ना तुमच्याकडं, किती ना किती बी माणसं येऊन गेले तरी संपतच नाही असलंय तुमच्याकडं. तुमच्याकडे का कमी का काय? कुणाला काय बी द्यायला लागलात, कुणाला काय बी द्यायला लागलात. काय काय दिलंय आम्हाला सगळ्या गोष्टी. तुकोबरा म्हणतात आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, पण आम्ही नाही तुझं काही मागत संपत्ती. आठवण चित्ती असू द्यावी, सरळ या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधान. आम्ही तुझ्याकडे काही मागत नाही, आमचं मागणं प्रेम द्या. काय द्या? माणसं पुढच्या वर्षी एकच म्हणणार केले सर ती प्रेमावाला आणा एकदा, असं म्हणून नाहीत म्हणजे झालं. बरोबर आहे का नाही? प्रेम द्या. प्रेम सोडून दुसरं आम्हाला काही पाहिजे नाही. काय पाहिजे आम्हाला? बोला की काय पाहिजे? प्रेम पाहिजे. फक्त जाताना मला नारळ प्रेम राहू द्या म्हणू नका म्हणजे झालं, बाकी काही नाही. होय गुरुजी, अडचणच आहे का नाही सांगा? राहू द्या प्रेम, हे मोकळच आहे, असू द्या, काय एवढं येत देवा. तुमच्याकडे काही कमी नाही देवा, तुमच्याकडे भरपूर आहे, उन काही नाही. आणि मी थोड्या संतोषी, मी तो अल्पची संतोषी, थोड्या समाधानी. आम्हाला फक्त प्रेम द्या. काही आम्हाला जास्त अपेक्षा तुमची नाही. आम्ही म्हणत नाही सगळं प्रॉपर्टीज आमच्या नावावर करा, उग थोडं कृपा कराल ते थोडी, 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 पाया पडिल बरा, पाया पडिल बरा, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बरा, पाया पडिलो बरा, कृपा कराल ते थोडी, थोडी, कृपा कराल ते थोडी, 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 थोडी. बार खुमाई हो बार कुमाई, हरी हरी हो बार, ताली वाजवा. हा हा जय जय हा विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, हरि जय जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, हरि जय जय विठोबार कुमार, जय जय विठोबार कुमार, 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 विठोबार कुमार. कुंडली कवरदा हरि विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, ठोपार कुमार. हा हा ठोपार उग थोडं
आता उग थोडं आता 1 तास राहिला म्हणजे 1 तास नाही 1 तास आता फक्त 1 चरण राहिला आता बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या आमचं नाही लय तुमच्याकडे काही कमी बी नाही पण आमचं म्हणणं आहे कृपा कराल ते थोडी आमचं काही आमचं लय दिवस बी झालेलं नाही सप्त्याला आमचं 3रंच वर्ष आहे त्याच्यामुळे आम्ही लय मागणार बी नाही आमचं म्हणणं उगं थोडं बाबा बरोबर आहे का नाही उगं थोडं आमच्यावर लक्ष असू दे एवढंच आहे बाकी काय नाही मागायचंय काय देवाकडं प्रेम माणसं उगा आता फिट झाली काय अडचण नाही बरोबर आहे का नाही फक्त प्रेम द्या आम्हाला दुसरी कशाची इच्छा नाही आणि उगा थोडी कृपा राहू द्या काय राहू द्या कृपा राहू द्या असं असतंय ती कमी पैशामध्ये एखाद्या वेळेला तारीख घ्यायची असली तर हे असं बोलावं लागतं सिस्टमॅटिक बरोबर आहे का नाही काय नाही आता एक करचा कार्यक्रम आहे हो येऊ की काय त्याला एवढं काय नाही येऊ ना कार्यक्रमाला यायचं तुमची तारीख घ्यायची इच्छा मग कोण माझ्याशिवाय कोण मीच येणार आहे थोडं कृपा करावं लागेल बाकी काय कळायला लागलंय का नाही बोलणं थोडी कृपा करा म्हणजे कमी करा बरोबर आहे का नाही लक्ष असू द्या इकडे लक्ष द्या आता माझ्याकडे बस आता तुम्ही बुका लावू नका बुका लावायचं एक जणाला मला जाताना हाय ते यजमान बरोबर आहे का नाही इकडे लक्ष द्या आर्मीला बुका लावून जाणार आहे मी बसा खाली तुम्ही लक्षात आलं का नाही इकडे लक्ष द्या जरा उशिरा कळत आहे काय करावा कारण सरळ पिंपरी नाही पाठ पिंपरी लक्षात आलं का नाही इकडं लक्ष द्या माझ्याकडं इकडं बघा हे बघा थोडी कृपा असू द्या थोडी काय असू द्या अकृपा असू द्या जास्त नाही उग थोडी आणि तुमची कृपा झाल्यावर बाबा तुमची हा दिठीवा जयावरी झळके ज्ञानोबा म्हणतात की पद्म करू माथा पारुखे तुमची नजर जरी पडली तरी आयुष्याचं सोनं आहे ना आमच्या काय नाही थोडंसं आमच्याकडे वर नजर करा जरा एकदा 3रा डोळा उघडा आणि बघा आमच्याकडे बाबा बरोबर आहे का नाही म्हणून ती दैवतच तसं आहे महाराज ती भोळं दैवत म्हणते कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज दयाचे पायी माझे दंडवत आणि घडो आणि प्रीत जडो ना मी काही कमी नाही तुमच्याकडे तुम्ही चक्रवर्ती तुम्ही कसलेत शिव भोळा चक्रवर्ती तुम्ही चक्रवर्तीत ना तुमच्याकडे काय कमी तुमच्याकडे ज्ञानाला कमीच नाही ना महाराज 10-15 मिनिटं चालेल चालते का कसं इमानदारी ना हातवरी घ्या बरं कीर्तन कीर्तनाला बंद करा वाटायला हे घ्या हे नाही खाली घ्या इकडे बघा माझ्याकडे थोडंसं 10 मिनिटासाठी भगवान शंकर ही कसे आहेत म्हणजे तुमच्याकडे कसं काहीच कमी नाही किती तुमच्याकडं किती अथांग आहे आणि आम्ही थोडं मागायला लागलो एकदा ताईट बसा ढिले अंगार कळत नाही नीट बसा बेडे सावधान हां आता कसलाय शिव कसलाय चक्रवर्ती कसलाय भोळा तर आहेच पण ही का आहे ओरिजिनल भोळा माणूस आहे कसला माणूस आहे ओरिजिनल भोळा आहे आपले भोळे नाहीत आपले सोंग भोळ्याचे मधून गाबुळे येतं गाबुळे लक्ष द्यायला गाबुळ कळते का तुम्हाला ओरिजिनल पिकलेलं अर्ध पिकलेलं ना अर्ध हिरवं त्याला गाबुळं म्हणतात गाबुळं असल्या गाबुळ्याचंच लय उता आलाय काय झालंय आणि काय नाही काही कळानाच गेलंय माणसं बी म्हणते लय पिकलेलं नाही गाबुळं बरं आहे जरा लक्ष द्यायला लागलंय का नाही गाबुळ्याचं जास्त झालंय देव ओरिजिनल भोळा आहे आणि ही गाबुळ आहे आपले माणसं गाबुळेत गाबुळं नाही राहायचं एक तर भोळा असलं पाहिजे ओरिजिनल भोळं कारण हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी आणि अभिमानी याशी गर्भवास ओरिजिनल भोळं राहायचं ओरिजिनल भोळं कसलं राहायचं भोळं आणि हा बाबा भोळा तर आहेच पण त्याच्याकडे काही कमी नाही कारण त्याला विशेषण लावताना चक्रवर्ती लावलं कसलं विशेषण मला तर कळणार नाही पण ते तसं सांगणं बी बरं नाही पण ऐकून ठेवा चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना मूळ धातू आहे त्याच्यामध्ये इकडे लक्ष द्या ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती इकडे बघा आधीच तर कळत नाही पुन्हा बोलल्यावर काय करणार नीट लक्ष द्या इकडे ज्ञान चक्रिणः यत्र यस्मिन् यस्मिन् कस्मिन् यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती भांडारकरातच आहे आपल्या पहिल्यांदाच चक्रवर्तीचा अर्थ करत असताना जगातलं ज्ञान नावाचं जे चक्र कोणतं चक्र ज्ञान ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत राहतं त्याचं नाव चक्रवर्ती मग जगातलं गुरुजी सगळं ज्ञान भगवान शंकराजवळच फिरत आहे कुठं
कुठंच जात नाही महाराज, तिथंच फिरत राहते. भगवान शंकराजवळ ज्ञान ही सुरुवातीला जी उगम पावलं ती भगवान शंकराजवळ हे होतं. भगवान शंकराकडून अधिकाराने घेण्याचा प्रयत्न केला. तिचं नाव पार्वती आहे. तिचं नाव काय? पार्वती. भगवान तुमचं ज्ञान मला सांगा, भगवान तुमचं ज्ञान मला सांगा. भगवानांचे बघू वेळ आलो, बघू प्रसंग आलो, पण बाया ऐकत आहेत का? किती बी सांगायचा प्रयत्न करा, बाया ऐकतच नाहीत महाराज. हां, माणसं आंबट खट करून टाकलेत बायाने. कसला बी जोक सांगा अशी बघत येत त्याला डावचा हे हां हां काय झालं? काय नाही, पप्याच्या मायचं आठवण आली एवढं ह्याच्यातच गेले येडे. काही नाही, त्यांना काही कळलं नाही, ओळख नाही, काय नाही. पार्वतीनं विचार केला. भगवान शंकर म्हणायचे अगं तुला काय सांगू, तुला कळणार नाही. नाही नाही मला सांगा, मला सांगा. एके ज्ञानोबा 17व्या अध्यायात गुरुजी त्याचं चिंतन केलं. ज्ञानोबा म्हणतात एके दिवशी 4लाच उठविलं आणि अशा ठिकाणी नेलं. शिरा सिंधूची पहिलं तिरी शक्तीची कर्ण कुहरी. त्र्यंबकला या ओवीवर गुरुवारी चंद्रशेखर महाराजांची प्रवचन झाले. ते बंडाता त्याच्या सप्ताहामध्ये लक्षात आहे का? ओवी ही होती शिर सिंधूची पहिलं तिरी शक्तीची कर्ण कुहरी सांगितले त्रिपुरारी नेनुके. भगवान शंकरानं पार्वतीला ज्ञान सांगायला सुरुवात केली. थोडंसं ऐका आता. ज्ञान सांगायला सुरुवात केली तर शिवरात्रीचा सप्ताह म्हणून सांगायला लागलो, पण पार्वतीला ज्ञान पचलं नाही. ऐकत ऐकत डोळा लागला, ज्ञान पचत नाही. भगवान विष्णूनं वैकुंठात विचार केला, वैकुंठात की ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. म्हणून भगवान विष्णूनं गुरुजी सूक्ष्म रूप धारण केलं आणि समुद्राच्या किनाऱ्यावर माशाच्या पोटात प्रवेश केला आणि माशाच्या पोटात राहून ज्ञान ऐकलं. इकडं ज्ञान सांगायचं संपलं. महादेवानं डोळे उघडले. म्हणले पार्वती तर झोपली. म्हणले झोपू द्या, पण कोण म्हणत होतं ह्याचा विचार करावा लागेल. ध्यान लावून बघितलं. म्हणले मित्रांनं नेलं, तेव्हा प्रमाण तयार झालं. मित्र वनव्यामध्ये लक्षात आलं का नाही सांगा? एक जणांना हिथं प्रमाण दिलं तर म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. काय सांगावा, काय लागलंय का नाही. आणि पुन्हा म्हणायचं बघ गुरुजी म्हणत नाहीत. कसं म्हणते सांगा नाही येड्यावणी आपलं. कसे म्हणते इथं प्रमाण तयार झालं ते इकडं लक्ष द्या. नारायण गुरुजी लक्ष द्या माझ्याकडं. इथंच सुरुवात झाली. ऐकावं माझ्याकडे लक्ष द्या. आता बघा, आता इकडे लक्ष द्या, तुमच्या बरोबर लक्षात येऊन जाणार. मग काय झालं? विष्णूनं सूक्ष्म रूप धारण करून कोणाच्या पोटात गेले ते? महादेव. माशाचं पोट फाडून बाहेर आले. मासा मेला. बऱ्याच दिवस मासा वाट बघत होता, माझं पोट फाडणार कुठे. माशाला काही ते दिसला नाही. मासा गेला कुठं? चंद्रभागेत. वाहत वरी मुंडकं काढलं आणि पांडुरंग दिसला. हा हेच आहे मला माझं पोट फाडणारा. गेला तीच कान धरला. त्याचं नाव मकर कुंडली. देवाच्या कानात मकराकारच कुंडले का हे त्याचं उत्तर आहे. आता लक्ष द्या, तो विषय नंतरच आहे. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. मग काय झालं? इकडं भगवान माशाच्या पोटातून ज्याचा जन्म म्हणून त्याचं नाव मच्छिंद्र. म्हणून सहज मिळालं ना. आदिनाथ उमा बीज प्रगटले, पण सांगता सांगता मच्छिंद्राला आदले फी भरोनी का? सहज स्थिती. त्याच्यामुळं सहज मिळालेलं पचत नसतंय. त्याच्यामुळं पैसे देऊनच शिकायचं असते. लक्षात यायला लागलंय का नाही? तुमच्या दोघांच्या क्लासवर मोह कीर्तन ठेवा. लक्षात आलं का नाही? म्हणजे फुकट्याली सांगतो मी, समजून जरा. लक्षात यायला लागले का नाही? विनोद नाही मारा. पचत फुकटचं काहीच पचत नसतंय, काहीच पचत नसतंय. म्हणून काहीतरी गुरुदक्षिणा देणं गरजेची असते. इकडे लक्ष द्या. एकलव्यानं अंगठा तोडून दिला का नाही दिला सांगा बरं महाराज. आता लक्ष द्या. मच्छिंद्राला धले, हा सहज मिळालं, पचलं नाही. इकडे लक्षात आलं भगवान शिवजीने विचार केला, जसं निहलंय तसं माघारी देतो विष्णू, का काही व्याज घेतोय बघू म्हणले. मग भगवान शिवजीने गोरक्षाचं रूप धारण केलं आणि गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेत हे कळालं कुणाला? मच्छिंद्राला. मग ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपणाशी. मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आल्याबरोबर मच्छिंद्रनाथ दिसले की म्हणले नग आपल्याला हे मच्छिंद्राने बोध आता लक्ष द्या. मच्छिंद्र हे बघा कुणाकडे होतं? हे महादेवाकडं. कुणाकडे होतं ज्ञान? बोलान पटकन वेळ कमी. महादेवाकडं कुणाला सांगत होते? पार्वतीला. तिला झोप लागल्यामुळे नेलं कुणी? विष्णू. मच्छिंद्र कोण आहे?
विष्णू. विष्णूला कळालं हे आपलं त्यांचं द्यावं लागेल म्हणून मच्छिंद्राने बोध. गोरक्ष कोण आहेत? महादेव भगवान शंकर. आलं का तिथंच? आलं का? बोला ना. कुठं बी गेलं तर तिथंच येते ते, दुसरी कुठं जात नाही. बघा मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष नाथ घेऊन निघाले भगवान शंकर. काय हुकी आली. मोठी माणसं मुडिष्ट असते, त्यांचा मूड देव बी खराब करीत नाही, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का? लय मुडिष्ट. ज्ञानी, गुणी आणि धनी ही 3 लोक मुडिष्ट असतात. ज्ञानी माणसं लय मुडिष्ट, गुणवान माणसं अति मुडिष्ट आणि धनवान माणसं त्याच्यापेक्षा जास्त मुडिष्ट. त्यांचा मूड देव बी खराब करीत नाही. त्यांना ज्ञान असू द्या, गुण असू द्या, तर धन असू द्या, त्यांच्या पुण्याईनं त्यांना मिळालेलं असते. देवाची भी हिंमत नाही त्याच्यात खालीवरी करायला. ऐकायला लागलात का? हे बोल नका रे, तिकडे शांत बसा. म्हणून इकडे लक्ष द्या माझ्याकडे. बघा मग मूड फिरला आणि निघालेले गोरक्ष रूपी भगवान शंकर वळले आणि गहिनी रूपी विष्णूला ज्ञान दिलं. गोरक्ष वळला गहिनी प्रती. लक्ष द्यायला लागले. गहिनी नाथाला दिलं. गहिनी नाथानं विचार केला आपल्याला महागारी येऊन दिलंय, फिरून दिलंय, ती आरती आपली परीक्षा बघायला चालू आहे. बऱ्याच दिवस वाट बघितली. महादेव आले की त्यांचं त्यांना देऊन टाकायचं. महादेवानं परीक्षा घ्यायची ठरविली, आलेच नाही. शेवटी 2 रूप धारण केले. पहिलं गहिनीचं आणि गहिनी बसले गुफेत आणि दुसरं रूप धारण केलं वाघाचं. वाघ गेला नाशिकला त्र्यंबकेश्वरला. तिथं निवृत्तीनाथ रूपी भगवान शंकराच्या वाघ माग लागला. कारण सदाशिवाचा अवतार निवृत्तीनाथ भगवान शंकर माग लागला. भिडवीत 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 जिथं गहिनी बसले होते तिथं आणलं. वाघ माग लागलाय म्हणून गहिनीनाथाच्या गुफेमध्ये निवृत्तीनाथ घुसले. घुसल्याबरोबर गहिनी प्रसादे आता गहिनी विष्णू होता. गहिनीनं कुणाला दिलं? गहिनी प्रसादे. निवृत्तीनाथ कोण आहे? भगवान शंकर. आलं का? शिव तो निवृत्ती. आलं का? आलं का महादेव? को बोला की आलं. कुठं बी गेलं तर तिथंच येत आहे. आता पुढचं. निवृत्तीनाथानं ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबाराला देऊन टाकलं आणि इथून संप्रदाय वारकरी सुरू झाला. इथून ओम नमः शिवायचं बंद झालं आणि रामकृष्णारी सुरू झालं. नाही तर पहिलं ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी त्यांचे चरण वंदिरे, ही परंपरा होती पहिली. इथून पुढे ज्ञानोबारायांनी संप्रदायाचा पाया रचला. मग आता कसं आहे हे बघा. ज्ञानोबारायांनी दिलं पण देत असताना हातचा राखून दिलेलं नाही. दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथानं ज्ञानोबाऱ्याला पूर्ण ज्ञान गुरुजी देऊन टाकलं. आणि आता काय? आता गुरुजी मला म्हणतील, जाणकार लोक इथं महाराज बसले, इथं परंपरा संपली आपली संप्रदायाची. बरोबर आहे का नाही? की तिथून पुढं एक गुरु एक शिष्य परंपरा बंद झाली आणि तिथून पुढं ज्ञानोबारायांनी काय केलं? प्रगट गुह्य बोले. बरोबर बरोबर आहे. लक्षात आलं. पण मग भगवान शंकराजवळ गेल्याशिवाय चक्रवर्ती म्हणता येणार नाही ना. कसं काय म्हणता येईल? मग महादेवाकडे परत कसं गेलं सांगतो की. ज्ञानोबारायला जे निवृत्तीनाथ रूपी शंकराकडून ज्ञान मिळालं त्याच्यावर ज्ञानोबारायांनी ज्ञानाची रचना केली. काय केली? ज्ञानदेवे रचिला पाया. आणि रचित असताना अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यात ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठ गाथा ही ग्रंथ लिहिले. मग जगाला ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगत होते आणि सांगत असताना लोकांनी सांगितलं, महाराज एवढं सुंदर ब्रह्मज्ञान, एवढी सुंदर ज्ञानेश्वरी आमच्या येड्यासाठी तुम्ही निर्माण केली, आम्ही भाग्यवान आहे. आता थोडं ऐका. ज्ञानोबारायांनी सांगितलं, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतोय असं तुम्ही समजू नका. मी माझं ऋण फेडतोय, कारण तुमच्यात मी माझ्या भगवान शंकराला बघतोय. ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलं, प्रभू तुम्ही महेशाची. आलं का महादेवाकडे? आलं का? बोला. आलं. जगात ज्ञान कुठं बी गेलं तरी शेवटी भगवान शंकराकडेच येतंय. असे ते चक्रवर्ती. मग काय होणे तुम्हापाशी? काय कमी तुमच्याकडे सांगा? एवढं मट तुमच्या पडशी. आम्ही म्हणतो कृपा कराल ती थोडी आणि पाया पडिलू बराडी. आमचं मागणं थोडं नाही तरी तुम्ही काय चिल्लर नाही. असे तुम्ही एवढे मोठे असल्यामुळं तुम्ही चक्रवर्ती आहात. आम्ही म्हणतो थोडं द्या.
कृपा कराल ती थोडी, इकडे लक्ष द्या, थोडं राहिलंय आणि 2 पान आहेत अजून. कृपा कराल ती थोडी आणि पाया पडिलो बराडी. एक जण मला म्हणला आता उरका मेला अजून 9 राहिलेत पान, कसं उरका मधीच कसं उरकता येईल सांगा. पाया पडिलो बराडी. बराडी शब्दाचा अर्थ भक्तच केला जातो, फक्त उतावीळ भक्त. उतावीळ झालाय तुझ्यासाठी म्हणून आम्ही भक्त आहेत पण उतावीळ आहेत. पाया पडिलो बराडी. नाहीतरी एवढी तुमच्या पाया पडायची काय गरज आहे? तुम्ही ओरिजिनलच मोठी माणसं आहेत ना. आम्ही नाही म्हणलं म्हणून काय तुमचा मोठेपणा कमी होणार आहे का? नाही. तुम्ही कोण आहात? तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ. लक्षात आलं का नाही? तुम्ही विश्वाचे नाथ आहात. आता याच्यात 2 मुद्दे आहेत. कसं आहे, आपण खालून अभंग सोडवला असं, बरोबर आहे का नाही? 4थं चरण, 3रं, 2रं आणि 1. आता थोडं 1-2 मिनिटात सगळं संपून जाईल. काय बघा, विश्वनाथ या शब्दाचा अर्थ करत असताना जनरल अर्थ असा काढला जातो की विश्वाचे नाथ, बरोबर आहे का नाही? विश्वाचे मालक. पण विश्वाचे मालक, नाथ शब्दाचा अर्थ होतो मालक. विश्व म्हणजे जग, बरोबर आहे का नाही? या जगाचे मालक. पण चे मालक म्हटलं की तिथे षष्टी केली जाते. चा ची चे हे 3 शब्द आले की तिथे षष्टी केली जाते. पण तुकोबारायला षष्टी नाही करायची. तुकोबारायांनी सप्तमी तत्पुरुषात विग्रह केला की विश्वाचे नाथ षष्टी, विश्वाचा नाथ, विश्वाची नाथ, याला षष्टी म्हणायचं. विश्वाचे नाथ नाही, विश्वच हे नाथ आहात म्हणजे संपूर्ण जगच तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही विश्वनाथ. हे जग वेगळं नाही, हे जगात तुम्ही व्यापलेलं आहात. हे जग म्हणजे तुम्ही आहात. तुम्ही विश्वनाथ आणि मी एवढे मोठे असल्यामुळं दीन रंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो बराडी. अभंगाचा भाव आपल्या पुढं मांडला. पाटपिंपरी आणि सर्व तरुण मंडळी स्वराज्य प्रतिष्ठान, त्या सर्व प्रतिष्ठानच्या तरुणांनी आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं हा उत्सव अतिशय सुंदर या ठिकाणी संपन्न होतोय. कुणाची नजर लागणार नाही एवढा उत्सव आहे की मंडपात लोक आहेत पण बाहेर सुद्धा लोक उभे आहेत. महाराज आज एवढं सुंदर सप्ताहाचं आयोजन आपण केलेलं आहे. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. 4च दिवसाचा उत्सव आहे पण चांगल्या नारळी सप्ताहाला लाजवील एवढा सुंदर उत्सव आपण या ठिकाणी आयोजित करत आहात. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. काही चुकलं असलं ह्या का माया वटीत टाका. मी असा गुंडाळून नेतो, शिन्नरच्या पुढं झटकीतो. मला नेऊन काय करायचं आहे? नाही तर निमगावला नेऊन झटकितो. या माऊली सानपच्या घरी, लक्षात आलं का नाही? लक्षात आलं. त्याच्या घरी नेऊन झटकितो. नाही तर काहीतरी करतो. काही चुकलं असलं तर माफ करा. बरोबर. शांती ब्रह्मपांडू महाराज मुंडे स्वानंद सुखणे अशी गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, माझे गुरु आचार्य ज्ञानेश भक्त व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. काही चुकलं असलं तर पुन्हा एकदा माफ करा. आज भगुरे गुरुजींची उपस्थिती म्हणजे आपल्यासाठी आदरणीय. लक्षात ठेवा, गुरुजी आपल्यात येणं आणि 4 दिवस राहणं एवढी मोठी माणसं. त्यांना स्तुती आवडत नाही पण खरं सांगतो मी, तोंडावर करणं बरंही नाही पण गुरुजी इथं उभा राहणं म्हणजे सगळ्यावर एक छाप वेगळी आहे. गुरुजींचं वजन काही वेगळं आहे. संप्रदायामध्ये फार मोठी सेवा गुरुजींची आहे. आमचा जन्म नव्हता तेव्हापासून गुरुजी भजन कीर्तन करतायत. लक्षात ठेवा. आणि सांप्रदायिक नारायण खिल्लारे गुरुजींची सुरुवात बी गुरुजींकडंच झालेली. लक्षात ठेवा, भगुरे गुरुजींकडं. आता जरी गुरुजी त्या देशपांडे गुरुजीकडे शिकले असले नारायण गुरुजी तरी याचा पाया भरण्याचं काम भगुरे गुरुजींनी केलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि नारायण महाराज हे प्रत्येक वेळेला आम्हाला जाणीव करून देतात की आम्ही गुरुजीमुळं आहोत आणि गुरुजीमुळं आहोत. आणि ही श्रद्धा माणसाची कामाला येते. गुरुजी भगुरे गुरुजीचा आमचा 10 मिनटं चर्चा झाली त्याच्यावर की त्या श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची असते म्हणून. आणि गुरुजींचं भगुरे गुरुजींचं मार्गदर्शन नारायण गुरुजीला झालं आणि आम्ही चांगलं कीर्तन करायलो त्याला कारणीभूत नारायण गुरुजी. हे लक्षात ठेवा. त्यांनी मला बऱ्यापैकी मार्गदर्शन सुरुवातीच्या काळात गुरुजींचंच मार्गदर्शन मला मिळालेलं आहे. म्हणून आम्ही एका कुटुंबातली माणसं आहेत, एका घरातली माणसं आहेत. आणि आमचे विकास महाराज बेलूकर आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव हे लक्षात ठेवा. आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपानं त्र्यंबकेश्वरला महाराज लोक घडवायचा कारखानाच त्यांनी टाकलेला आहे. लक्षात आलं का नाही? कारखानाच आहे ना ते महाराज. लक्षात आलं. आणि त्र्यंबकेश्वराच्या दारात निवृत्तीनाथांच्या सान्निध्यात एवढी मोठी सेवा विकास महाराज करतायत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चाकोरीतला पखवाजवादक म्हणलं की बेलूकरांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? हो.
आवर्जून नाव घेतलं जातं. नाशिक जिल्ह्यामध्ये विकास महाराजांचं नाव नाशिक जिल्ह्याचा पखवाज वादकाचा विषय जरी निघाला तरी पहिलं नाव विकास महाराजांचं निघतं. संप्रदायाच्या चाकुरीत वाजवणं, ज्याला साथ संगत म्हणतात. बरोबर, पखवाजाची साथ असते. लक्षात आलं का नाही? बऱ्याच जणांची साथच वाटते जरा, पण ही साथ आहे. लक्षात आलं का नाही? येईल बरेच गुरुजी, मला राग येईल तुम्हाला, माझा पण साथ जे करतात पखवाजवादक साथीला असतो, साथीला असतो, पण ते वेगळं होऊन जातं. पण ती ज्यांना जसं पाहिजे तशी साथसंगत करण्याचं काम विकास महाराजांचं आहे. आणि खिल्लारी गुरुजींचंही आज एकदा येणं, आपल्या सगळ्यांचं येणं म्हणजे एक कुटुंब आहे. लक्षात ठेवा, या कुटुंबातली सगळी आम्ही माणसं आहेत आणि म्हणून आज इथं आम्ही उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो. सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन. असो, फक्त काय नाही, प्रेम राहू द्या पुढच्या वर्षी, बाकी काय, बरोबर आहे का नाही? फक्त आमच्या सगळ्यावर तुमचं काय राहू द्या, प्रेम राहू द्या बाबा, बाकी काही नाही. तारीख द्या कशाला म्हणायचं, प्रेम राहू द्या तुमचं आमच्यावर, प्रेम राहू द्या, काशवी नजर असू द्या. तुम्ही बी जाताना मला असंच म्हणा, बाकी काही नाही. सगळ्याला धन्यवाद. एक 5 मिनटं विकास महाराजांचं एक परण आपल्याला ऐकायचे. सुंदर त्या ठिकाणी पखवाजातून, पखवाज नुसता वाजवला जात नाही तर पखवाज बोलला जातो. लक्षात आलं का नाही? ते आपल्याला विकास महाराजांकडून ऐकायचे. खरं पखवाज वादन काय असतं हे ऐका. आता हे सातसंगतीचं वादन होतं, आता हे स्पेशल वादन आहे, म्हणून आपण सर्वांनी ऐका. ते विठ्ठल करून खाली बसायचं का आपण? नाही मग नाही, खुर्ची नाही, पण ज्ञानातील तुकाराम घेऊन घ्यायचं का? मग आपल्या सगळ्याला धन्यवाद. शिवीला विराम. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय. बोलिले